तारीख 28 ऑगस्ट 2023. जालन्याच्या आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील नावाच्या एका सामान्य व्यक्तीनं मराठा आरक्षणासाठीचं आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्यावेळी मराठवाड्यातील काही भाग वगळता मनोज जरांगे पाटील यांचं नाव राज्यात कोणालाच जास्त माहिती नव्हतं. पण जरांगे पाटील तेव्हा जास्त चर्चेत आले जेव्हा आंदोलन मिटवायला आलेल्या पोलिसांनी मराठा आंदोलकांवर बेछूट लाठीचार्ज केला होता. ते आंदोलन चिघळलं आणि मीडिया व विरोधकांनी ते बेकार उचलून धरलं. पुढे एक एक करून सगळ्या पक्षातले नेते आंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊ लागले. पण मनोज जरांगे पाटील तेव्हापासून मराठी आंदोलनाचा सगळ्यात मोठा चेहरा झाले आहेत. अर्थात नारायण राणेंसारखे काही नेते जरांगे पाटलांवर आजही कडवट टीका करतात. पण सध्या सुरू असलेलं जरांगे पाटील यांचं हे चौथं उपोषण असून मागच्या काही काळात त्यांच्या राज्यभरात झालेल्या सभा, दौरे, मुंबई आंदोलन बघता त्यांची राज्यभरात हवा झाली हे वेळोवेळी दिसून आले. आता सुद्धा जरांगे पाटील यांच्या तब्येतीची हेळसांड झाली हे कळताच मराठा समाजातील शेकडो लोकांनी त्यांना उपचार घेण्याची गळ घातली आहे. तेव्हा अनेकांच्या डोळ्यात आसू सुद्धा उभी राहिली होती. दरम्यान मराठा सेंट्रिक राजकारणाच्या दृष्टीनं सगळ्याच पक्षातले नेते जरांगे पाटलांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करतील असं बोललं जाते. नुकतंच प्रकाश आंबेडकर यांनी जर जरांगे पाटील जालना लोकसभेसाठी उभे राहिले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असं म्हटलंय. पण मनोज जरांगे पाटील यांना एवढं मार्केट कसं? आणि आता प्रत्येक राजकीय पक्षाला मनोज जरांगे पाटील का हवे आहेत? नमस्कार, मी शिवानी आणि तुम्ही पाहताय एक नंबर. सोशल मीडियावर जशा कमेंट येत आहेत त्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील हे भविष्यात खासदारकीसाठी खरंच उभे राहू शकतात का? त्यांची तशी इच्छाशक्ती आहे का? आणि ते नेमक्या कोणत्या पक्षाला आपलं मानतील? आणि जर मनोज जरांगे निवडणुकीला उभे राहिले तर आता त्यांना मिळत असलेला पाठिंबा पाहता तसेच प्रकाश आंबेडकर जसे म्हणाले की वंचित पाठिंबा देईल तर जालना लोकसभेतून मनोज जरांगे हे खासदार होऊ शकतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या YouTube चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.